नमस्कार, मी श्वेता परत एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। चला मग स्वयंपाकाचा टायमिंग होता। इथे मी हळदीचं दूध करून ठेवलेलं आहे, म्हणजे यांनाही देणार आहे आणि नक्षला पण देणार आहे। तुम्ही म्हणाल उन्हाळा लागत आहे आणि हळदीचं दूध, तर हो, हळदीचं दूध तुम्हाला माहीत आहे अँटीबायोटिक आहे। पूर्ण हिवाळाभर तर मी दिलंच म्हणा, पण आता हळदीचं दूध एक दिवसाआड तरी मी देतच असते। आणि आजचा जो काही व्हिडिओ आहे ना, तो गुरुवारचा व्हिडिओ आहे। काही कारणामुळे राहून गेलेला होता एडिट वगैरे करायचा, तर आज मी तुम्हाला शेअर करत आहे। तर तुम्हाला माझी पूजा वगैरे आणि पूजेचं रुटीन वगैरे भरपूर आवडते, तर चला म्हटलं आजची पूजा थोडीफार तुम्हाला शेअर करूया। आज गुरुवार आहे, गुरुवार म्हटलं की भरपूर काही सेवा असतात, पोथी वगैरे वाचायचं असते। तर अशा प्रकारे मस्त अशी आजची पूजा झालेली होती। त्यानंतर संपूर्ण घरकाम आवरून घेतलं, हे पण त्यांच्या जॉबवर गेलेले आहेत। आता मी मात्र रिकामी आहे। तर मी बटाटे बॉईल करून ठेवले होते। तसं तर आज काही पापड वगैरे करण्याचं मूड नाही होतं, पण जाऊ दे म्हटलं कशाला वेळ वगैरे वाया घालवायचा, तर म्हणून मग मी बटाटे बॉईल करून ठेवून दिले सकाळीच उठल्याबरोबर। जर लगातार आपण असं फराळाचं म्हणा की असं उन्हाळी वाळवण म्हणा लगातार बनवत गेलं ना, तर बनवूशं वाटते आणि गॅप पडली की मग ना परत इच्छा होत नाही। तर म्हटलं आता सतत मी 2-3 दिवसापासून बनवत आली होती, तर म्हटलं आजही मी वेळ काही वाया घालवत नाही, म्हणून बटाटे उकडून घेतले आणि सगळे जेवढे काही बटाटे आहे ना त्याचं मी आज बनवणार आहे। साबुदाणा वगैरे टाकून बटाटा पापड बनवणार आहे। नंतर कधीतरी बनवू तरी आपल्यालाच बनवायचं आहे आणि आता बनवू तरी आपल्यालाच बनवायचं आहे। तर म्हटलं चला आता वेळ तर झालाच आहे। तसं तर मी 11च्या अगोदरच माझं सगळं बनवण्याचा प्रयत्न असते, पण आज गुरुवार आहे। गुरुवार म्हटलं की माहिती आहे तुम्हाला थोडासा वेळ होतोच। आता गजानन महाराजाच्या मी साखळी पारायणमध्ये आहे, भरपूर वेळा सांगत असते, तर मला त्याच्यातला एक अध्याय वाचायचा असतो आणि विजय ग्रंथामधला मी अध्याय वाचत असते, तर कमीत कमी अर्धा तास त्याच्यात जातोच। चला मग बटाटा पापडची थोडीशी रेसिपी मी तुम्हाला शेअर करते। आता जेवढे काही मी घेतले आहेत ना, ते कमीत कमी 1.5 किलो आलू असेल, तर ते आलू उकडून घेतले। उकडल्यानंतर ना जेवढे काही साल आहे ते सगळे साल आपल्याला काढून घ्यायचे आहे। सगळे साल वगैरे काढल्यानंतर आता किसणीच्या साह्याने सगळे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहे, म्हणजे पूर्ण जसं काही मॅश होईल ना तसं आपल्याला पूर्ण असं किसून घ्यायचं आहे। जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही मॅशरच्या साह्याने बटाटे पण मॅश करू शकता, पण मला किसणीच्या साह्याने किसल्यामुळे ना सगळं एकदम एकजीव मॅश होऊन जाते, त्यामुळे मॅशरची काही गरजही वाटत नाही। माझ्याकडे मॅशर आहे म्हणा, पण तरी पण मी किसणीच्या साह्याने सगळं किसून आपल्याला घ्यायचं आहे। एवढ्या फराळाच्या पदार्थामध्ये ना माझा बटाटा आणि साबुदाण्याचा पापड खूप फेवरेट आहे। मला सगळ्या याच्यातून हाच पापड जास्ती आवडतो, चिप्सपेक्षाही आणि चकलीपेक्षाही, आणि ना खायलासुद्धा खूप टेस्टी वाटतो। आता मी तुम्हाला हे बटाटे उकडताना एक टिप सांगेल की जेवढे काही आपण बटाटे आहे ना, तर जास्त काही उकडवून नाही घ्यायचे। जर जास्त उकडले, आता नवीन बटाटा आहे तर 1-2 बटाटे फुटले होते, तुम्ही बघितलं असेल। इथे ना मी सगळे बटाटे कुकरमध्ये लावले होते, तर 4 शिट्टी न देता मला 3च शिट्टी द्यायला हवी होती। आता हे पापड मी 2-3 वेळा बनवणार आहे बरं का, एवढ्या बटाट्याने पापडने होत नाही माझ्याकडे। वर्षभरासाठी साठवणी म्हटलं की मी म्हणजे रोज थोडं थोडं करते आणि सगळे पदार्थ बनवत असते। आता आपण म्हणू की पूर्ण एकाच दिवशी मला चकली बनवायची आहे, मला चिप्सही बनवायचे आहे, पापडही बनवायचे आहे, तर खरंच शक्य नाही मैत्रिणींनो, माझ्याशी तर नाही आहे। कारण की आपण कसं ना घरचे कामही असतात, कामाबरोबर सगळे कामं, देवपूजा सगळं असते, तर तेच 12 वाजेपर्यंत आपले रोजचेच तसे कामं जातात आणि हे पदार्थ करायचे म्हटलं की मग एक्स्ट्रा एनर्जी लागते आणि सगळं लोड घेऊन कधीच कोणतं काम करायचं नाही। आणि मग कसं सगळं लोड घेऊन काम करायचे आणि मग कसं तब्येत वगैरे बिघडण्याची फार शक्यता असते। तसाच उन्हाळा आलेला आहे। सगळे बटाटे मी किसून घेतले आणि यामध्ये ना मी कच्चा जो साबुदाणा असतो ना, म्हणजे भिजत न घालता तो कच्चा साबुदाणा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे, पूर्ण छान असा बारीक करून घ्यायचा। मिक्सरमध्ये आरामात बारीक केला जातो। आणि इथे ना मी कमीत कमी 6-7 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या मिरच्याचा पेस्ट करून आपल्याला घालायचा आहे। त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं त्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आणि जिरं वगैरे घातल्यानंतर ना हे जेवढं काही मिश्रण आहे ना, ते सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं, म्हणजे सगळं एकत्र झालं पाहिजे। तर आणि एवढ्या सगळ्या मिश्रणाचा आपल्याला एकत्र गोळा तयार करायचा आहे। आज माझ्या 9व्याचा लास्ट पेपर आहे। आता बघते ती आल्यानंतर मला मदत करते काय, तर मी तिला म्हणणार आहे की करू, जर तिला करता येईल तर ती करेल, नाहीतर मग नाही येईल तर नाही करणार म्हणा। आजपर्यंत तिने मला पापड वगैरे बनवण्यात मदत नाही केली म्हणा, लहानच आहे। आता बघते यावर्षी मला करू लागते की नाही। तर ह्या सगळ्या बॅटरचा छान असा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि याला इतकी छान बटाट्याला चिक्की आहे ना, की मी ज्या साईडने गोळा वळवत आहे ना त्या साईडने छान असं वळल्या जात आहे, बघू शकता। तर अशाच प्रकारे संपूर्ण गोळा तयार झाला की समजून जा की हे सगळं मिश्रण आपल्या पापडासाठी रेडी आहे। तर चला मग आता पापड करायला घेणार आहे। त्याच्या अगोदर चला मग आता भिजवून ठेवलेलं आहे मी। अगं आता पहिले जेवण करते, कारण की करता करता 12:30 पाऊण वाजून गेले, माहीत नाही आता करता करता किती 2:30 वाजते का। आता पहा ना 12 वाजेपर्यंत पूजा वगैरे सगळं झालं, मग हे सगळं करतपर्यंत अर्धा तास गेलेला आहे। आता खूप भूक लागलेली आहे, पाऊण वाजत आहे,
वाजायचं आहे म्हणा अजून. तर अशा प्रकारे छान असं मी तयार करून ठेवलं. आता पहिले जेवण करते आणि मग माझ्या पापड करायला सुरुवात करते. मी म्हटलं कशाला आजचा दिवस वाया जाऊ द्यायचा. आज गुरुवार होता आणि गुरुवार म्हटलं की कसं पूजा वगैरे, गजानन महाराजचा अध्याय हे सगळं, मग पोथी महालक्ष्मीची, अजून स्वामींची थोडीफार सेवा, हे सगळं करण्यामध्ये ना 1 तास पूर्ण गेलेला जातोच. प्रत्येक वेळेस जातो, मला माहीत आहे. फोडणीचं वरणच मी केलं आज आणि इथे हे पोह्याची सांडगे तळून घेतली. आता जेवण करते पहिले. हे नक्षू पहिले जेवण करते आणि मग पापड करायला सुरुवात करते आणि व्हिडिओही अपलोड करायचा आहे, त्याला व्हॉइस ओव्हर द्यायचा आहे. पहा आता कसं होते, असं मॅनेजमेंट करावं लागते. तरी पण लवकर सुटली बरं का आज. खूप लवकर नाही उठली म्हणा, कारण काय काल ना झोपायला 12 वाजले होते, तर खूप लवकर नाही उठली. चला मग आता जेवण वगैरे करून घेतलं आणि जेव्हा मी भिजवत होती ना तेव्हाच नव्या पण आली होती आणि आज तिचे पेपर संपलेले आहे, त्यामुळे खूप जास्त खुश आहे. उद्या फक्त तिचा कम्प्युटरचा वगैरे पेपर आहे म्हणा, पण आज तर तिचे पूर्ण फायनल पेपर संपलेले आहेत. तर आमच्याकडे लवकर पेपर होतात, त्यामुळे मधातला 10-12 दिवसाचा गॅप असतो, त्यामध्ये रिझल्ट लागतो आणि त्यानंतर परत 1 महिना एप्रिलभर पूर्ण शाळा लागत असते, म्हणजे नेक्स्ट ज्या क्लासमध्ये गेलं असेल त्या क्लासची. तर इथे ना मी पॉलिथिन पूर्ण टाकून घेतलेलं आहे आणि मुलांना तर किती नवल वाटते ना ह्या सगळ्या गोष्टीचं. तर नक्ष तर बघू शकता जवळच होत आहे आज. आणि जे काही पापड करणार आहे ना मी, हे सगळे पापड मी पुरी मशीनवर करणार आहे. तर इथे मी 2 पॉलिथिन सारखे घेतलेले आहेत आणि त्याला ना मी तेल लावणार, थोडंसंच तेल लावायचं आपल्याला. तर इथे ना मी शेंगदाण्याचं तेल वापरणार आहे. आता काही उपासाला ना मी मुंगफल्लीचंच तेल खात असते, तर इथे मी शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे आणि तेल एकदम थोडं लावायचं आहे, कारण की पापड आपल्याला वर्षभर टिकवायचे आहे. तर फक्त पहिल्यांदाच थोडंसं नाममात्र तेल लावायचं, त्याच्यानंतर तेल लावायची बिलकुल अजिबात गरज पडत नाही. म्हणजे कसं ना, जास्त तेल लावलं तर मग त्याचं तेलाचा कसा वास यायचा खूप जास्ती शक्यता असते, म्हणून तेल एकदम फक्त पहिले लावायचं, त्याच्यानंतर बिलकुल तेल नाही घ्यायचं. तर इथे मी जेवढा काही गोळा आहे त्या नव्याने मला आणून दिली आणि तिची भरपूर मला मदत होत आहे यावेळेस. तर इथे मी पापडासाठी कोणतेही गोळे तयार केले नाही. थोडंसं मी चमच्याच्या साहाय्याने थोडं घेत आहे आणि टाकत आहे आणि पुरी मशीननी प्रेस करत आहे. तर आरामात गोल पापड तयार होतो. आपल्याला यामध्ये कोणतीही मेहनत करून गोळे तयार करायची काहीही गरज नाही. फक्त चमच्याने घ्यायचं, टाकायचं आणि पॉलिथिन समोरवरती खाली दोन्हीकडे पॉलिथिन पाहिजे, पण पॉलिथिन ठेवायचं आणि प्रेस करायचं. प्रत्येकच पापड ना गोल आकारात तयार होतो, त्यामुळे लहान मुलंसुद्धा हे पापड करू शकतात. म्हणूनच मी नव्याची अपेक्षा ठेवली होती. आता तिला मी पहिले करून दाखवणार आहे, कारण की आजच्या अगोदर मी कधीच तिची मदत घेतलेली नाही. आता पेपर संपले म्हणून थोडीफार मदत घेत आहे. कसं झाले ग खाणं? कसं झालं? टेस्टी? मीठ वगैरे बरोबर आहे? सगळं बरोबर आहे ना? कधीपासून माहिती आहे का पहिलं खपायला का? बदमाश तू खाते? थोडंसं झालं दे, तिकडून जा. एवढे पापड झालेले आहेत, 3, 6, 7, 8 आणि याचे खूप सारे होईल, खूप भरपूर होते, कारण की गोळा तर एवढंच असतं घेत आहे मी. मग लगेचच नव्याने सुद्धा मला मदत करायला सुरुवात केली. तर असे मी 2 पॉलिथिन घेतलेले होते. प्रत्येकाच्यात एक पॉलिथिनमध्ये मी टाकायची, गोळा प्रेस करायची आणि पापड तयार करायची. तर एक पॉलिथिन तिला द्यायची, मग ती पॉलिथिन खाली करून मला द्यायची आणि मी तिला सांगत होती की कसं प्रेस करायचं बा. म्हणजे असं खाली ठेव आणि हाताने प्रेस कर की तो पॉलिथिन आरामात निघतो आणि पापड पण छान असा प्रेस होतो. तर ती पापड करायला लागली, तर माझं नक्षतं म्हणणं होतं की मलाही पापड करायचं आहे आणि मी पण करणार, असं त्याचा खूप जिद्द सुरू होती की मम्मी मला करू दे ना, जशी तू ताईला करू देत आहे तसं. तर थांब म्हटलं, तुझ्यासाठी मी थोडंसं ठेवणार आहे, शेवटला ठेवीन आणि मग त्याला बी करायला देणार आहे थोडंसं. मग बघू शकता कसा पापड त्यांनी बनवला आहे. माझ्या नक्षीने किती छान पापड बनवला रे बाबा. हे आपले पापड तयार झालेले आहेत. हो पॉलिथिन हे घे कर. लास्ट मध्ये नक्षी बनवते है ना? नक्ष बनवा, लवकर बनवा. हां, अरे हात नको दाबशीन बाबा. दाखव ते पापड जमला का, दाखव. आहा, तिरपा तारपा, वाव ब्युटिफुल पापड. थोडासा तिरपा आहे.
ह्याच तर सगळ्या आठवणी राहतात लहान मुलांच्या, म्हणून मी हे सगळं कॅप्चर केलं आणि चला म्हटलं आपल्या व्हिडिओमध्ये असू देत. मध्ये उद्या समोर जाऊन ते बघतील आपले व्हिडिओ, तर आपण कसे होतो लहानपणी, तर त्यांच्या लक्षात राहील. तर म्हणूनच हे सगळं ठेवलेलं आहे. तर आता तुम्ही म्हणाल की हे उचलून कुठं नेत आहे, तर मी सगळं वरती टेरिसवर नेणार आहे. आणि ना सगळे पापड छान असे चिपकलेले आहेत, त्यामुळे पडायची वगैरे काहीही भीती नाही. मी वरती जाऊन केले असते, जर सकाळचा वेळ असता तर वरतीच केले असते, पण आज दुपार झाली होती आणि दुपार म्हटलं की ऊन भरपूर आता यावेळेला तापत आहे. मी अगोदरच ना चादर वगैरे व्यवस्थित टाकून आली होती आणि त्याच्यावर जेवढे काही गोटे वगैरे ठेवून आली होती, म्हणजे उडू नये म्हणून. त्यानंतर जेवढा काही हा पॉलिथिन आहे पापडचा, तर हा मी त्याच्यावर ठेवणार आहे. तर अशा प्रकारे छान असे आपले पापड झालेले आहेत. इथे चिप्स वाढत आहे, इथे साबुदाणा पापड वाढत आहे. एक वेळचे चिप्स तर मी डब्यात भरून ठेवलेले आहे. आता एवढेच पदार्थ झालेले आहेत. त्याच्यानंतर परत गॅप आलेला आहे. आता तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये बघायलाच मिळेल. आता मला बाहेरगावी जायचं आहे. त्याच्यानंतर परत आल्यावर मी सगळे हे फळाचं जेवढं काय आहे ते कंटिन्यू करणार आहे. त्यानंतर संध्याकाळी बघू शकता वाढले, थोडेफार वाढले होते पापड, मग मी खालीच घेऊन आली आणि इथे छान असं थोड्या वेळ फॅनमध्ये जरी सोकू दिलं ना आपण, तर हे आरामात सोकल्या जातं. एवढे छान पापड पातळ आणि छान व्यवस्थित होतात. तर त्याच्यानंतर संध्याकाळी यांनी गावावरून लोणी आणलेलं होतं. आम्ही गावाकडचंच लोणी खातो आणि हे तूपनं खूप जास्त छान टेस्टी वाटते, म्हणून आम्ही तिकडचंच सगळं खात असतो. मी घरी पण काढते म्हणा, पण घरी काढलेलं जेवढं काही तूप आहे ना, मी सगळं देवासाठी यूज करते आणि हे बाहेरचं आम्ही मग खात असतो. आता हे दुसऱ्या दिवशीचं आहे. आता मी जेवढे काही पापड बनवले आहेत, हे सगळे पापड मी तुम्हाला तळून दाखवणार आहे. आणि ना जेवढे काही मी वाळवणीचे पदार्थ बनवले आहेत, सगळे पदार्थ परफेक्ट झालेले आहेत. आणि परफेक्ट झालं की समजून जा की आपल्या मनाला खूप जास्ती छान असं समाधान मिळालेलं आहे. तर मी जे काही चिप्स बनवले ना, ते सुद्धा एकदम छान पातळ तुम्ही बघितलंच आणि असेल आणि पांढरे शुभ्र झालेले आहेत. त्याच्यानंतर मग मी बटाट्याचा पापड बनवलेला होता, तो पण तुम्हाला तळून दाखवते थांबा. तर बटाटा साबुदाण्याचा पापड हा माझा खूप फेवरेट पापड आहे आणि यामध्ये आपण साबुदाणा, कच्चाच साबुदाणा बारीक करून टाकतो, त्यामुळे तो फुरफुरतो ना साबुदाणा, तर त्याची टेस्ट अजूनच छान आणि अप्रतिम येते. आता भरपूर जण हे पापड बनवतच असेल म्हणा, त्यांना माहीतच असेल, तर तेही तळून घेते. त्यानंतर साबुदाणा आणि किसचे मी पापड बनवलेले होते, जे चिप्सचं पाणी उरलं होतं ना, त्याचेच मी बनवलेले होते. ते सुद्धा पापड छान असे फुरफुरल्या गेलेले आहेत. तर अशा प्रकारे माझ्या वाळवणीचे एवढेच पदार्थ झालेले आहेत. त्याच्यानंतर मी जे काही करेल ते परत तुम्हाला शेअर करीलच म्हणा. चला मग मैत्रिणींनो, आता इथेच मी व्हिडिओ साईन करणार आहे. भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.